तर उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली। उद्धव ठाकरेंनी स्मारकाच्या कामाचा यावेळेला आढावा देखील घेतलेला आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून सध्या हे काम सुरू आहे आणि हे काम सध्या अंतिम टप्प्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे आणि त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी जाऊन या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जे आहे ते कशा पद्धतीने बनते याचा आढावा यावेळेला उद्धव ठाकरेंनी घेतला। तर वसई विरार महापालिका मुख्यालयामध्ये मनसेकडून तिरडी आंदोलन करण्यात आले। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा जाब विचारण्यासाठी तिरडी मोर्चा काढण्यात आला। अतिवृष्टीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला, मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही। अविनाश जाधव यांनी हा आरोप केला। पुरातून सगळी माणसं आली आहेत, शाळेतील विद्यार्थी या मागच्या 5 दिवसात झालेल्या पावसामध्ये 11 लोकांचा जीव गेलाय आणि त्याचं प्रतीक म्हणून ही तिरडी आम्ही इथे घेऊन आलोय। मला असं वाटतंय की ज्या 11 घरातल्या लोकांचा जीव गेलाय त्यांचा दोष काय? एखादा माणूस एका शहरात घर घेतो, त्या शहराचे जेवढे टॅक्सेस आहेत ते पे करतो, बरोबर आहे, आणि तिथे त्याला पाणी लाईट याची उत्तम व्यवस्था व्हावी ही अपेक्षा बाळगतो। आज 11 लोकांनी वसई विरारमध्ये त्यांचा जीव गमावलेला आहे। याच्या बाबतीत कोणी त्यांच्या घरात जाऊन दुःख मनवायला कोणी जायला तयार नाहीये। तर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची सातारा डीपीडीसी बैठकीला हजेरी पाहायला मिळते। ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोलापूर डीपीडीसी बैठकीला धैर्यशील मोहिते पाटलांनी दांडी मारल्याची चर्चा। तर जळगावच्या अमळनेरमध्ये नगराध्यक्ष भेटत नसल्यानं राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय। राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसनं नगराध्यक्षांच्या खुर्चीला पुष्पहार घातलाय। पुष्पहार घालून निवेदनही चिटकवण्यात आलेलं आहे। नगराध्यक्षांची भेट मिळत नसल्यानं तीव्र नाराजी यावेळेला व्यक्त करण्यात आली।